माझे नाव वैशाली आहे. मी आज तुम्हाला तेव्हाची गोष्ट सांगणार आहे. जेव्हा मी माझ्या काकाकडे शिक्षणासाठी राहायला होते. तर तेव्हा मी माझ्या कॉलेजच्या पहिल्याच वर्षात होते. माझ्या गावात शिक्षणाची तशी फार काही चांगली सोय नसल्याने माझ्या घरच्यांनी मला माझ्या काकाकडे शहरात शिकायला ठेवले होते. काकाच्या घरी तो आणि त्याची बायको दोघेच राहायला होते. मी जेव्हा गेले तेव्हा 3 जण झालो आम्ही. मी येणार आणि त्यामुळे आधार मिळेल यामुळे काकी पण माझ्या येण्यावर खुश होती. मी राहायला गेले आणि माझे रुटीन चालू झाले. मी बाहेर राहिले असते तर मला घरभाडे द्यावे लागले असते, तसेच जेवणाचे पैसे वेगळे द्यावे लागले असते. पण काकाकडे राहिल्याने माझे तो दोन्ही खर्च आपोआप वाचणार होते. पण म्हणून मी त्यांच्यावर उगीच बोज म्हणून राहण्यात काही अर्थ नव्हता. त्यामुळे मी समजून घरातील सगळी कामे करत असे. अगदी पडेल ते काम मी करत होते. माझ्या या समजूतदार वागण्याने ते दोघे पण खुश होते. तशी काकाची आणि माझी फार काही जवळीक नव्हती. केव्हा लहानपणी आम्ही बोललो असू तेवढेच. त्यानंतर यावेळीच माझा त्याच्याशी संबंध आला होता. माझे कॉलेज चालू झाले होते. माझ्या कॉलेजमधील मुली खूपच मॉडर्न होत्या. कॉलेजला खूप जणी तन कपडे, शॉर्ट्स, पारदर्शी टी-शर्ट्स आणि असे बरेच काही घालून येत असत. त्यांचे बोलणे देखील बहुतांश वेळा सामभोग आणि त्या अवतीभोवतच असे. सुरुवातीस मला हे थोडे विचित्र वाटले, पण मग लक्षात आले की या गोष्टी तर नैसर्गिकच आहेत. काही मुले तर सतत अश्लील व्हिडिओ बघत असत. मी पण आता त्यासाठी सरावले होते. मध्ये मध्ये जमेल तेव्हा आणि जमेल तितके व्हिडिओ मी पण बघू लागले होते. त्यामुळे मला आता एक स्त्री आणि पुरुष यांच्या नात्यातील संबंध कसे असतात याची माहिती मिळू लागली होती. नाही म्हणायला वयात आल्यावर येणाऱ्या सगळ्या भावना मला देखील होत्याच. इकडे घरी काका आणि काकीचे संबंध खूपच चांगले होते. दोघे नेहमी दंगा मस्ती करत असत. ते बघून मला पण लक्षात येत होते की यांचे लैंगिक संबंध पण खूप चांगले असणार. त्या रात्री मी थोडी लवकरच माझ्या रूम मध्ये गेले. पलीकडची रूम काकाची होती. मध्यरात्री मला अचानक जाग आली. मी पाणी पिण्यास उठले. बाहेर फ्रीज मधील पाणी घेऊन माझ्या रूम कडे जाताना मला काकाच्या रूम मधून आवाज आला, अहो हळू करा ना. काकीच्या त्या आवाजाने मी ताडले की काका हिला ठोकत आहे. काकांचे ते हत्यार बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी इतका मोठा आजवर केवळ त्या अश्लील क्लिप्स मध्येच बघितला होता. तो आधाशा सारखे काकीकडे बघत होता आणि त्याचा हलवत होता. पुढच्याच क्षणी तो पुढे सरसावला आणि त्याने काकीच्या मांड्या फाकवल्या आणि जोरात हिसडा मारतात तसे त्याने त्याचा दांडा तिचा आत कोंबला. ती बोंबलत होती तरी देखील हा पठ्या काही ऐकायला तयार नव्हता. तो एकसारखे काकीला ठोकत होता आणि काकी कधी प्रेमाने आणि कधी चिडून ओरडत होती. त्याने तिला ठोक ठोक ठोकणे चालूच ठेवले होते आणि शेवटी मग त्याचे जेव्हा पतन झाले तेव्हाच तो काकीच्या अंगावरून बाजूला झाला. तेव्हा ना इकडे हे सगळे प्रत्यक्षात बघताना माझी चिमणी ओली चिंब झाल्याचे मला जाणवले होते. मी माझ्या चिमणीवरून हात फिरवत फिरवत त्याचा आनंद लुटला होता. मी लगेच माझ्या रूम मध्ये गेले. दार पुढे ढकलले आणि कडी लावायची विसरून तशीच माझ्या बेडवर येऊन पडले. मी माझ्या निकमध्ये हात घातला आणि माझ्या चिमणीवरून माझा हात फिरवू लागले. काकाचा दांडा जणू काही माझ्याच आत आहे असे मला वाटू लागले. माझे एक एक करत 3 बोटे कधी आत गेली ते माझे मला समजले नाही. मी एका हाताने खेळवत होते तर दुसऱ्या हाताने मी माझ्या छातीला दाबून घेत होते. काय चालू आहे हे मला समजत नव्हते. कोण्या एका पूर्ण पुरुषाचा असा ते पण इतका मोठा दांडा बघायचा माझा हा पहिलाच प्रसंग होता. त्यामुळे मी खूपच व्याकुळ झाले होते. चिमणी चोळत चोळत मला केव्हा झोप लागली हे माझे मला समजले नाही. पहाटे केव्हा तरी मला हलकीच जाग आली आणि मला जाणवले की माझ्या मांडीवरून काहीतरी फिरत आहे. मी झटकन उठून बघितले तर चक्कपैकी माझा काका माझ्या मांड्या त्याच्या जिभेने चाटत होता. त्याला बघून मी क्षणभर घाबरले आणि जोरात ओरडणार इतक्यात त्याने माझ्यावर उडी घेतली आणि माझे तोंड त्याच्या हाताने दाबले आणि म्हणाला, वैशाली, आम्ही काल सामभोग करताना तुला मी बघितले आहे. काकीचे लक्ष नव्हते पण माझे पूर्ण लक्ष तुझ्याकडे होते. त्याच्या या वाक्याने मला काही कळायचे बंद झाले. तो म्हणाला, हे बघ, घाबरू नको. मी काकीला कालच्या गोष्टीबद्दल काही एक सांगणार नाही. तो निश्चित राहा आणि तुला पण हे पाहिजे आहे हे देखील मला चांगले माहिती आहे.
मला पण तू आवडतेस. मग एवढे सगळे असताना आपण थोडी मजा घेतली तर कुठे बिघडते. आणि हो, आपल्यातील ही गोष्ट देखील मी काकीला कधीच सांगणार नाही. त्याचे ते बोलणे ऐकून माझी पंचाईत झाली. तो म्हणत होता ते काही खोटे नव्हते. मला तर हवाच होता. त्यातच काकांचा इतका मोठा बघून मला त्याच्याबद्दल एक आकर्षण निर्माण झाले होते. त्यामुळे मी काही बोलले नाही आणि काकाला होकार दिला. पण मी त्याला म्हणाले, काका, मी काही काकी नाहीये. त्यामुळे जरा बेताने घ्या. या वाक्यावर आम्ही दोघे पण हसलो आणि तो माझ्यावर तुटून पडला. एखाद्या पुरुषाचा माझ्या शरीराला होणारा हा पहिला स्पर्श होता. माझ्या अंगावर शहारे आले. तो पुन्हा सरळ माझ्याकडे आला आणि त्याने माझे ओठ चोखायला सुरुवात केली. त्याचे काळेभोर ओठ माझ्या गुलाबी ओठांना चोखत होते आणि त्याचवेळी त्याचा हात माझ्या छातीवरून फिरत होता. त्याचा हात खूपच कणखर होता. राकट पुरुषाचे ते शरीर आज मला ठोकणार या कल्पनेने मी खूप आनंदित झाले होते. मी पण त्याच्या पाठीवरून अंगावरून हात फिरवू लागले होते. त्याने माझा गाऊन उतरवला आणि मला ब्रावन्नी कवर आणले. माझ्या ब्रामधून बाहेर पडू बघणारे उरोज बघून तो म्हणाला, इतके दिवस तू मला का भेटली नाहीस वैशाली? असे म्हणून तो त्यांच्यावर तुटून पडला. ब्रावरून छाती दाबत दाबत त्याने ब्राचे हुक अगदी सहज काढले आणि माझ्या उरोजांना त्याने मोकळे केले. गोलाकार टपोरे उरोज त्याने त्याच्या तोंडात घेतले आणि त्यांना तो चोखायला लागला. माझे उरोज इतके कडक झाले होते की त्यातून दूध बाहेर पडेल की काय असेच त्याला वाटले. न वापरलेले ते उरोज तो चोखताना त्यांना जमेल तितक्या ताकदीने दाबत पण होता. त्याच्या हाताचे व्रण माझ्या छातीवर उठत होते. पण मला पण त्याची फिकीर नव्हती. मला तो स्पर्श हवासा होता. छाती चोख चोख चोखल्यावर तो सरळ माझ्या बोचाकडे गेला आणि त्याने माझी निक उतरवली. माझ्या गव्हाळ रंगाच्या चिमणीकडे बघून तो लाळ घोटू लागला. त्याने माझ्या पायाच्या बोटाकडून जीभ फिरवायला सुरुवात केली. हळूहळू करत त्याची जीभ माझ्या गुडघ्यापर्यंत आली. तशीच ती जीभ माझ्या मांडीवरून फिरू लागताच मी बेभान झाले. त्याने पुढे तशीच जीभ माझ्या जांघेत नेली आणि माझ्या चिमणीवरून तो फिरवू लागला. त्याच्या जिभेच्या स्पर्शाने माझी कमालीची फुगीर झाली. माझा दाणा आत वळवळ करू लागला. मला काही समजेना. मला आता फक्त ठोकून घेणे एवढेच दिसत होते. त्याने माझे दोन्ही पाय त्याच्या खांद्यावर घेतले आणि माझ्या मागच्या भुकावरून पण त्याची जीभ फिरवण्यास सुरुवात केली. तो तसाही अनुभवी होता. त्यामुळे त्याने एकसारखे माझी चिमणी आणि बोचा चाटून काढली. मन भरल्यावर त्याने मला जागचे उठवले आणि गुडघ्यावर बसायला सांगितले. मी खाली बसताच त्याने जोरात माझ्या केसांना मागून पकडले. त्याचे भले मोठे हत्यार माझ्या तोंडात कोंबले. त्याचे ते हत्यार लांबून जितके मोठे दिसत होते त्यापेक्षा कितीतरी मोठे ते समोरून दिसत होते. मी ते बघून खुश झाले. कारण शेवटी जेवढे मोठे हत्यार तितके जास्त घर्षण आणि जितके जास्त घर्षण तितकी जास्त मजा. साधे सूत्र होते हे. मी जमेल तसे त्याचा माझ्या तोंडात घ्यायचा प्रयत्न करू लागले. शेवटी नैसर्गिक क्रिया असल्याने अवघी 2 मिनिटात मला त्याचा चोखायचे तंत्र नेमके समजले. चोखून झाल्यावर त्याने मला लगेच पाठीवर झोपवले आणि माझ्यात त्याने त्याचा कोंबला. हळूहळू करत त्याने तो पूर्ण आत सरळ नेला. अगदी सहज आत गेलेला बघून तो म्हणाला, तुझ्या काकीपेक्षा भारी पडली तू. असे म्हणून त्याने जोरजोरात त्याची कंबर हलवायला सुरुवात केली. त्याचे दणके इतके जोरात होते की माझी कंबर तुटते की काय असे मला वाटू लागले. पण मला हवीशी ती गोष्ट असल्याने मी त्याचा आनंद घेऊ लागले. मी त्याला अधिक गरम करून त्याला अधिक त्वेषाने मला ठोकण्यास उद्युक्त करू लागले. ठोक ठोक ठोकून झाल्यावर त्याने त्याचा बाहेर काढला आणि सरळ माझ्या तोंडाकडे करून त्यातून पिचकारी उडवावी तसे चिक उडवले. माझा चेहरा चिकाने पूर्णपणे माखून गेला. काकाने माझी पूर्ण वाट लावली होती. पण मी आज खऱ्या अर्थाने शांत झाले होते. काका त्याच्या खोलीत जाऊन झोपला. तेव्हापासून काका मला नियमित ठोकू लागला होता आणि काकाच्या रूपाने मला एक रांगडे खेळणे मिळाले होते. माझी इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी